भारतातील असे दोन नेते जे सर्वात जास्त फिरतात, पहिले म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे अमित शहा. जसं यांच्यामध्ये जनतेला सर्वात मूर्ख कोण बनवते असं कॉम्पिटिशनच चालू आहे. तरी तुम्ही देशाच्या प्रमुख पदावर आहात याची तरी थोडी जाणीव ठेवायची. मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पहा. अगर कहीं कोई संकट है, कहीं कोई समस्या है, तो लोग समाधान के लिए भारत को याद करते हैं. काय जगामध्ये काही संकट असो, समस्या असो, त्यांच्या समाधानासाठी भारताला आठवतात. अहो मोदीजी किती फेकता राव. आणि जर असंच असतं तर ट्रम्पने आपल्या समस्या सोडवल्या असत्या ना. उलटा हा ट्रम्प आपल्या देशाला त्रास देतोय. क्या बात कर? कधी हा 50% टॅरिफ वाढवतोय, कधी आपल्याला म्हणतोय की रशियाकडून तेल खरेदी करू नका, कधी आपल्या भारताला कर लादणारा देश असं म्हणतोय. भारत रशियाकडून तेल खरेदी करून प्रत्यक्षात रशिया आणि युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करते असा ट्रम्पने भारतावर आरोप केला. कधी हा ट्रम्प भारताला घाणेरडा देश म्हणतोय आणि कधी भारत हा नरक देश आहे असंही तो बोललाय. मोदीजी, जर तुमची आठवण दुसरे देश त्यांच्या समस्यांवर समाधान काढण्यासाठी करत असतील तर रशिया युक्रेन युद्ध अजून चालू का आहे? तसेच अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये तुमची नाही काढली आठवण. या उलट भारताच्या जखमेवर मीठ चोळायचं काम ह्या ट्रम्पने केलं. हे युद्ध थांबवण्यासाठी शांतीदूत म्हणून भारताऐवजी पाकिस्तानला त्यांनी समोर आणलं. मोदीजी, हे मात्र भारतीय जनतेला अजिबात पटलं नाही. तुमचे तर ते फेक आहेत ना, माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. मग तुमच्याशी ट्रम्प असे कसे वागले? काय आहेत याच्या मागची कारणे? जनतेला सांगा. आता मित्रांनो, अमित शहा काय फेकतात ते पहा. दुनिया में कोई भी समस्या हो, जब तक भारत के प्रधानमंत्री मोदी जी का बयान नहीं आता, दुनिया कभी भी समस्या पर अपना विचार तय नहीं करती. अरे अमित शहाजी, आत्ताच मी जनतेसमोर तुमचं सगळं भांड फोडलं. आता तुम्ही फेकाफेकी बंद करा आणि सत्य बोलायला शिका. तुम्हाला खोटं बोलण्यासाठी जनतेने निवडून नाही दिलं आणि मोठेपणा सांगण्याचा खोटा प्रयत्न करू नका. कारण पब्लिक है सब जानती है, पब्लिक है.